त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत। मवियाकडून सरन्यायाधीश भूषण गवई यांना एक पत्र लिहिण्यात आलेलं आहे। विरोधी पक्षनेते पदावरती नियुक्तीसाठी हे पत्र लिहिण्यात आल्याची आताची एक माहिती समोर आलेली आहे। मवियाकडून सरन्यायाधीश भूषण गवई यांना हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे। विरोधी पक्षनेते पदावर नियुक्ती करण्यासाठी मवियाकडून भूषण गवई यांना हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे। विरोधी पक्षनेत्याच्या खरं तर नियुक्तीवरून सकाळी देखील आंदोलकांनी विधान भवनाच्या सगळ्या परिसरामध्ये आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर आता मवियाकडून सरन्यायाधीश भूषण गवई यांना हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे। लवकरात लवकर विरोधी पक्षनेत्याची पदाची नियुक्ती करावी अशी मागणी केली जाते आणि याच मागणीचं हे पत्र सरन्यायाधीश भूषण गवई यांना मवियाकडून देण्यात आलेलं आहे। देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत। देवेंद्र, या मवियाच्या पत्रात नेमकं काय म्हटलेलं आहे? आपल्याला माहिती आहे की विरोधी पक्ष नेतेपद महाविकास आघाडीला मिळावं यासाठी आपण बघितलेलं आहे की सकाळीच देखील पायऱ्यावरती या विरोधी पक्ष नेतेपदाच्या मुद्द्यावरून आंदोलन करण्यात आलं होतं। आज सरन्यायाधीशांचा विधिमंडळात कार्यक्रम असताना महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी सरन्यायाधीश यांच्याकडे देखील एक पत्र दिलेलं आहे। फडणवीस सरकार येऊन 7 महिने उलटले तरी विरोधी पक्ष नेतेपदाबाबत निर्णय झालेला नाही। निर्णय होत नसल्याने महाविकास आघाडीकडून थेट आता सरन्यायाधीशांना साकडं घालण्यात आलेलं आहे। काही वेळापूर्वीच हे पत्र जे आहे ते सरन्यायाधीशांना महाविकास आघाडीच्या नेते मंडळाकडून विधानभवनात देण्यात आलेलं आहे। निश्चितच देवेंद्र, आणि यानंतर आता पुढे नेमकी काय भूमिका घेतली जाते मवियाकडून बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।